लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हर हर महादेव आदिवासी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी घेण्यात आले पत्रकार परिषद। आज रोजी नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे हर हर महादेव आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाले। पत्रकार परिषदेत आदिवासी समाजाच्या बांधवांच्या न्याय हक्कासाठी हर हर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगताना आदिवासी बांधवांच्या जमिनी या मूळ मालकास द्याव्या, शहरातील आदिवासी बांधवांच्या जात पडताळणी कार्यालय सोयीचे करण्यात यावे, तसेच RTI अंतर्गत मागवलेली माहिती अधिकारी वर्ग हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असून अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी। नाशिक तालुक्यातील शिंगवे, बहुला, देवळाळी कॅम्प या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचे सातबारा देण्यात यावेत। मालेगाव तालुक्यातील आदिवासीची 2 गावे गडबड लुला या ठिकाणी आदिवासी शेतकरी बांधवांच्या नावावर सोसायटीचा घोटाळा केला असल्याकारणाने त्या गडबड सोसायटीचे शासनाने ऑडिट त्वरित करावे, यासह व्यतिरिक्त इतर मागण्या देखील शासनाला वेळोवेळी देण्यात आल्या असून शासनाने दखल न घेतल्यामुळे हर हर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांनी ऑक्टोबरमध्ये नाशिक ते मंत्रालय आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा हा मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा देखील दिला आहे। खरेदी नसताना सुद्धा तिथं बिगर आदिवासी शेतकरी शेती कसत आहे, त्या ठिकाणी तो आदिवासी जमीन मिळावा। साधारणतः आम्ही निवेदन त्यांना दिलं 13/9/2024 दिलं, 13/9/2024 रोजी त्यांना निवेदन दिलं, पण शासनाचं कुठलंही आम्हाला उत्तर आलेलं नाही आहे। दुसरा मुद्दा आहे शहरामध्ये मूळचे पण 100-200 वर्षापासून शहरामध्ये आल्यामुळं त्या लोकांना पुरावे मिळत नाही, पण त्या लोकांचे दाखले पाहिजे असं तिथं त्यांनी शासनाने तिथं बारीक नजरेने बघायचं आहे। येत्या 9 तारखेचा जो तुम्ही मोर्चा होता अल्टिमेटम दिला, हो, त्यानंतर तुम्ही साधारण 14 तारखेला तुम्ही हो, मुंबईला 14 निवेदन देणार आहात। हो, नेमका काय विषय आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत। आदिवासी जमीन ज्या कब्जा केलेला आहे बिगर आदिवासींनी, त्या मूळ मालकास ती आदिवासी जमीन मिळावा हा पहिला मुद्दा आहे। दुसरा जातपातांचा विषय आहे। शहरामध्ये आमचे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात, ते काही वर्षापासून इथं राहतात, पण त्यांचे काही पुरावे नसल्या कारणाने, थोडेफार पुरावे नसल्या कारणाने त्यांची ती जातपातांमध्ये अडचण होती, त्यांना मिळत नाही। त्यांना त्यांचे कुठलाही एका प्रकारचा कुठलाही दाखला घेऊन त्यांना जातपातांचा दाखला देण्यात यावा। तिसरा मुद्दा आहे, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये RTI टाकला असता त्या RTIचं उत्तर मिळत नाही, त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला असतो, त्या अधिकाऱ्यांना माहीत असतं, अधिकाऱ्यांचं काम असतं हे तुम्हाला माहितीचा अधिकार दिल्यानंतर त्यांना उत्तर देणं आहे, पण ते जाणून बुजून देते नाही, त्याच्यावरती अधिकारी त्या लोकांना धमके देतात, तुम्ही जर माझी जागेवर टाकलं आम्ही तुमच्यावर खंडित गुन्हा दाखल करू, अशा प्रकारचे धमकेसुद्धा अधिकाऱ्यांना मिळतात। अधिकारी लोकांनी अशा धमक्या देऊ नये। चौथा मुद्दा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये शिंगवे, बहुला गाव, नाशिक तालुक्यामध्ये शिंगवे, बहुला गाव 1952मध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे। कलेक्टर ते जे गाव होतं रेंज एरियामध्ये होतं, ते रेंज एरियामधून ते बाहेर आलं, त्या ठिकाणी पुनर्वसन झालं। सर्वे क्रमांक 3 त्या लोकांना आजपर्यंत 7/12 उतारा मिळाला नाही। हा लढा खूप वर्षापासून चालू आहे। त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेबांनी सुद्धा सहभाग घेतला होता, त्यांनी ऑर्डर केली, त्यावेळेस जिल्हा निवासी तुकाराम खेडकर साहेब होते, त्यांनी त्यांचा आढावा घेतला, छावणी परिषदेमध्ये जाऊन त्यांची बैठक घेऊन पुढं त्याचा विषय परत मार्गी लागला नाही, तो मार्गी लागावा, त्या लोकांना 7/12 उतारा मिळावा ही एक मागणी आहे। नाही, या मागण्या तुमच्या जर मंजूर नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका 14/10/2024 रोजी
आम्ही नाशिक ते मंत्रालय आम्ही पायी निघणार आहोत. जेवढे जे लोक आहे आमचे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सर्व लोक घेऊन आम्ही पायी पदयात्रा करत मंत्रालयापर्यंत आम्ही जाणार आहोत व मुख्यमंत्र्यांना त्याचं आम्ही निवेदन देणार आहोत. किती लोकांवर अन्याय झाला आहे साधारण असं आपल्याला वाटतं? साधारणतः एक शिवेबाऊल हे संपूर्ण गाव आहे. त्याच्यानंतर या आमचे जे गडबड सोसायटीवाले आहे ते जवळपास 100 लोकांचे पुढं गाव 100 पुढेचे लोक आहेत ते. आणि काही ज्या जमिनी आहे ते पण जवळपास जिल्ह्यामध्ये 5-25 लोक आहे. तुमचं शासनाशी काही पत्रव्यवहार झाला आहे का? काही याच्यापूर्वी खूप पत्रव्यवहार झाले. शासनाने जे आम्हाला काही उत्तर बी दिले आम्ही कारवाई करतो. पण आज जे आम्ही जे मागच्या महिन्यामध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्याचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही, आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शासनाकडून आम्हाला पत्र आलं नाही. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.